Next type of inheritance is hierarchical inheritance. In previous lecture we have studied the single and the multi-level inheritance. Okay, now hierarchical inheritance. Hierarchical or hierarchical inheritance. So तुम्हाला मी basic what is mean by hierarchical inheritance explain केले, where only one is superclass. Here in Java, base class is called as the superclass and n number of or more than one subclasses. Okay, B, C, D suppose. So तुम्हाला maximum 2 पर्यंतच येतं. Okay, पण फक्त काय की ओनली वन सुपर क्लास असेल आणि मोर दॅन वन एकापेक्षा जास्त म्हणजे 2 असतील 3 असतील 4 असतील 5 more than one काय पाहिजे सब क्लासेस पाहिजे. then this type of inheritance is called as hierarchical or hierarchical inheritance. okay, now let's take one example. now एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. एक A सुपर क्लास घेऊ आणि त्या A पासून आपण B आणि C जे आहे ते डिराइव्ह करू म्हणजे सब क्लास क्रिएट करू. ओके, सो A मध्ये आपण सिंपल एक स्मॉल A व्हेरिएबल घेऊ, एक B इथे एक C. ओके, नाउ A मध्ये एक फंक्शन येईल. A ची व्हॅल्यू घेण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. इथे पण वन फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी वन फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. इथे पण वन फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी आणि वन फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. नाउ हिरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये काय असतं, B will access the properties of A, C will also access the properties of A. okay, but B and C हे काय झाले, दोन इंडिपेंडेंट झाले. ओके, ते एकमेकांशी रिलेटेड नाहीये. ते फक्त रिलेटेड कोणाशी आहे, B रिलेटेड टू A, C रिलेटेड टू A. हियर B will access the properties of A म्हणजेच काय, B कडे जेव्हा आपण B डिराइव्ह करणार A पासून तेव्हा B कडे काय येणार, गेट A and put A हे दोन फंक्शन्स. जेव्हा आपण C डिराइव्ह करणार A पासून तेव्हा इथे काय येणार, अगेन गेट A and put A. ओके, सो बघा B कडे C च्या मेथड्स इनहेरिट होत नाही किंवा B च्या मेथड C कडे इनहेरिट होत नाही. ह्या मेथड युनिक आहेत B च्या, ह्या मेथड युनिक आहेत C च्या आणि B आणि C कडे A च्या मेथड्स काय होणार आहे, इनहेरिट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करतो, लास्ट लेवल क्लासचं. फॉर एक्झाम्पल आपण प्रीवियस लेक्चर मध्ये सिंगल इनहेरिटन्स मध्ये एक स्टुडंट केलं, मार्क्स केलं सिंगल मध्ये. सो आपण ऑब्जेक्ट कशाचं केलं, मार्क्सचं. मल्टी लेवल मध्ये आपण काय केलं, स्टुडंट क्लास, त्याच्यापासून आपण मार्क्स क्लास डिराइव्ह केला आणि मार्क्स पासून आपण एव्हरेज क्लास डिराइव्ह केला. ओके, आणि इथे आपण कशाचं घेतलं, ऑब्जेक्ट एव्हरेज क्लासचं क्रिएट केलं आणि मग आपण मार्क्स आणि स्टुडंटचे मेथड्स काय केलं, कॉल केला. बट हियर आता म्हणजेच काय, आपण लास्ट लेवल क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करतो. पण हिरार्चिकल मध्ये आपण B चं सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएट करणार, C चं सेपरेट करणार. व्हाय, बिकॉज बोथ आर द लास्ट लेवल क्लासेस. ओके, सो B चं सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएट करणार त्यांनी आपण A च्या मेथड्स ऍक्सेस करणार, C चं सेपरेट क्रिएट करणार त्यांनी C च्या तर मेथड्स करणारच प्लस A च्या पण करणार. ओके, सो हा आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे. सो फर्स्ट आय विल राइट डाउन द प्रोग्राम. सो क्लास A int A इझी बघा, पब्लिक आणि कन्स्ट्रक्टर यूज करू नका लगेच. आता मी एवढं मल्टी लेवल झालं, सॉरी हिरार्चिकल झालं की मी आता तुम्हाला कन्स्ट्रक्टर इनहेरिटन्स मध्ये कसं यूज करायचं ते एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर इथे आपण गेट A मध्ये आपण स्कॅनरनी व्हॅल्यू स्कॅन करू जेव्हा आपण प्रोग्राम रन करूयात. ओके, नाउ वॉइड पुट A. इथे जस्ट आपण डिस्प्ले करणार A ची व्हॅल्यू, क्लास A कंप्लीट. ओके, नाउ A पासून आपण डिराइव्ह करणार आहे B क्लास. सो क्लास B आपण काय घेतो इथे, एक्सटेंड्स A. ओके, नाउ B क्लासचे जे सेपरेट व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स असतील ते आपण इथे राइट डाउन करून घेणार. इथे पण आपण स्कॅनरनी व्हॅल्यू घेऊयात B ची. ओके, आणि मग ती व्हॅल्यू आपण काय करू इथे डिस्प्ले करू. आपल्याला इंटरफेस सुरू करण्याच्या आधी आपल्याला खूप सारे स्मॉल पॉइंट बघायचे आहेत. नंतर आपण क्लास C एक्सटेंड्स करणार अगेन फ्रॉम द क्लास A. म्हणजे आपली हिरार्ची कशी झाली, एकच सुपर क्लास झाला आणि त्याच्यापासून आपण
बी आणि सी काय केले, डिराइव्ह केले. नाव सी च्या ज्या मेथड्स आहेत इंडिपेंडेंट दॅट आपण राईट डाऊन करून घेऊ. इथे आपण स्कॅनरनी व्हॅल्यू घेऊयात आणि इथे मग व्हॅल्यू डिस्प्ले करू. ओके, सी कंप्लीट. नाव आता आपल्याला लास्ट क्लास लिहावा लागेल ज्याच्यामध्ये काय आहे, मेन आहे. ओके, सो आपण सपोज क्लास एफ फायनल क्लास, ओके, जो की इंडिपेंडेंट क्लास आहे, तो फक्त आपण मेन घेण्यासाठी लिहिलेला आहे, स्ट्रिंग args. ओके, नाव ह्याच्यामध्ये आता लास्ट लेवलला हे दोन्ही क्लासेस आहे, सो दोघांचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. बी b1 न्यू बी. ओके, नाव सी c1 न्यू सी. आता सी कडे सी च्या तर मेथड्स आहेत प्लस सी आपण ए पासून केलेले एक्सटेंड, सो ए च्या सुद्धा मेथड्स काय होणार, ऍक्सेस होणार. त्याच्यानंतर बी पण बी च्या मेथड्स आहेत प्लस हे आपण, सो आपण काय करणार, एकदा बी च्या ऑब्जेक्टनी ए च्या व्हॅल्यू घेणार आणि एकदा सी च्या ऑब्जेक्टनी घेणार. सो आता पुढचं बघा, b1 डॉट पहिले गेट ए ची व्हॅल्यू, नंतर b1 डॉट गेट बी ची व्हॅल्यू, मग आपण c1 डॉट गेट किंवा आपण आता इथे आपण व्हॅल्यू डिस्प्ले करून घेऊ, पुट ए आणि पुट बी. ओके, नाव c1 नी परत आपण ए चे मेथड्स ऍक्सेस करू शकतो आणि मग सी ची तर करू शकतो गेट सी, आणि मग नंतर c1 डॉट थोडस स्पेस इश्यू झाला बघा इथे, पुट ए आणि c1 डॉट पुट सी. ओके, क्लास मेन कंप्लीट, क्लास कंप्लीट. बघा बी आणि सी हे लास्ट लेवलचे क्लास झाले, सो बी च्या ऑब्जेक्टनी आपण ए चे पण मेथड्स ऍक्सेस केले आणि बी चे तर ऑब्विसली करणारच आहे, आणि सी पण ए च्या मेथड इनहेरिट करतो, बस सो सी च्या ऑब्जेक्टनी आपण ए ची पण मेथड ऍक्सेस केली आणि सी ची तर ऑब्विसली करणारच आहे. फक्त हिरार्चिकल मध्ये कसं असतं की दोन्ही वेळी समजा तुमचे दोन सब क्लास असेल तर तुम्ही दोन्ही क्लास सब क्लासच्या ऑब्जेक्टनी सेम मेथड ज्या की ए च्या आहेत त्या आपण ऍक्सेस करू शकतो. ओके, सो हा झाला तुमचा हिरार्चिकल इनहेरिटन्स. आणि लास्ट लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की मल्टिपल इनहेरिटन्स ओनली युजिंग क्लासेस. अजून आपण इंटरफेस कडे गेलेलोच नाहीये. सो आता आपण क्लासच्या कन्सेप्टनी आपण सिंगल इनहेरिटन्स केला, मल्टी लेवल केला आणि हिरार्चिकल केला. आणि मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला एक्सप्लेन केलेलं की multiple inheritance is not possible. Why it is not possible using the classes? परत एकदा रिवाइज करा. सो आता आपण मल्टिपल इनहेरिटन्स लगेच घेणार नाहीये, त्याच्या आधी आता आपण सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स, सो ह्या तीन इनहेरिटन्स आपण क्लासेसनी करतो. क्लासमध्ये आपण कन्स्ट्रक्टर यूज करतो. सो जर कन्स्ट्रक्टर असेल तर इनहेरिटन्स कसं करायचे, सो हे तिन्ही पण आपण युजिंग कन्स्ट्रक्टर पण इनहेरिटन्स बघणार आहे. ओके, सो इंटरफेस यायला अजून थोडासा टाइम आहे. त्याच्यानंतर आपल्याला फायनल मेथड, फायनल व्हेरिएबल, त्याच्यानंतर फायनल क्लास काय आहे ते बघायचं आहे, त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय आहे ते बघायचं आहे, देन इंटरफेस आपलं स्टार्ट होईल. ओके, सो बघा आता आपल्याला स्कॅनर यूज करायचा आहे. सो युटिल पॅकेज इम्पोर्ट करा. सिंपल वेने एक्सप्लेन केले बघा तुम्हाला. void get a. सो आता आपल्याला स्कॅनरचं ऑब्जेक्ट डिक्लेअर करावं लागेल. ओके, नाउ system डॉट आउट डॉट println enter value for a. ओके, now a is equal to sc dot next. इंटच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये, तुम्हाला ज्या टाइपचं व्हेरिएबल घ्यायचं यू कॅन घेऊ. त्याच्यानंतर पुट a. system dot out dot println a is equal to plus a. Okay, now class b int b void get b. आपण हे कॉपी करूयात.
फक्त A चे ते आपल्याला रिप्लेस करायचं आहे B. आता स्कॅनर डबल का बरं आपण डिक्लेअर केला? जरी मी हा स्कॅनर इथे डिक्लेअर केला असता तरी पण तो त्या क्लासमध्ये डिक्लेअर झाला असता क्लासेस. सो त्याचा स्कोप फक्त त्या क्लास पुरताच आहे. ओके, आणि इथे आपण या फंक्शन मध्ये केलाय सो फंक्शन पुरतं. सो दुसऱ्या क्लासमध्ये आपल्याला स्कॅनर रिक्वायर्ड आहे, सो परत आपल्याला तो रिडिक्लेअर करावाच लागेल. ओके, नाउ बी पुट करूया. B. B. Okay. Now class B झाला. Now class C. त्यामध्ये C व्हेरिएबल get C कॉपी करूया. Enter the value for C. Now here it will be C and put C. ओके, सो हा झालाय आपला क्लास. नाउ फायनल क्लास. इथे आपल्याला एक्सटेंड्स लिहायचं राहिले बघा, बिकॉज मेन आपण इनहेरिटन्स करतोय. सो एक्सटेंड्स फ्रॉम A, here also extends from A. Now class, आता त्याला नेम देऊयात आपण इनहेरिटन्स. ओके, L आहे आणि I आहे. ओके, नाउ पब्लिक स्टॅटिक void main string args. नाउ लास्ट लेवलचे 2 क्लासेस आहेत आता B आणि C. सो आपण दोन्ही क्लासेसचे ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि बोथ क्लासने आपण सेम जो A क्लास आहे त्याचे आपण मेथड्स ऍक्सेस करू शकतो, दॅट इज गेट A आणि पुट A. पहिले आपण व्हॅल्यू घेऊयात. ओके, नाउ आता आपण डिस्प्ले करू. आता 2 सेपरेट ऑब्जेक्ट आहेत, सो आपण फक्त कोणत्या ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यासाठी फक्त करूयात B1 ऑब्जेक्ट. ओके, बाकी काही नाही. सेपरेट B1 डॉट पुट A आणि B1 डॉट पुट B. ओके, सिस्टम डॉट आउट डॉट println C1 object, then C1 dot put A again आणि C1 dot put C now, not B. B access put A, put B, put B आणि get B. ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या B क्लासच्या आहेत. सो C क्लास तो ऍक्सेस करू शकत नाही. C क्लास फक्त A क्लासच्या मेथड ऍक्सेस करणार. व्हाय? बिकॉज A क्लास पासून C क्लास काय केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. ओके, नाउ ह्याला सेव्ह करूयात. वेट अ मिनिट, हे कॉपी करूयात ऍज इट इज, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक येणार नाही. तुम्ही स्मॉल नेम दिलं एखादं तरी चालेल, काही हरकत नाही. डॉट जावा. ओके, नाउ कमांड प्रॉम्प्ट. Java put Java C dot Java now Java आता आपण B1 ऑब्जेक्ट ने A ची व्हॅल्यू घेतोय
आणि बी ची व्हॅल्यू घेतोय. नाउ C1 ऑब्जेक्टनी A ची व्हॅल्यू घेतोय आणि C ची व्हॅल्यू घेतोय. ओके, सो बघा इथं A आला 10 आणि इथं आलं 30 बिकॉज C1 ऑब्जेक्टने आपण A ची व्हॅल्यू 30 घेतलेली. ओके, लक्षात तीच व्हॅल्यू डिस्प्ले होणार आणि B1 च्या ऑब्जेक्टने A ची व्हॅल्यू आपण 10 घेतलेली, सो तीच काय होणार डिस्प्ले होणार. सो हे झालं आपलं हिरार्चिकल इनहेरिटन्स. ओके, नाउ परत एकदा सांगते की आपल्याला इंटरफेस सुरू करण्याच्या आधी थोड्याशा स्मॉल कन्सेप्ट बघायच्या. जसं आता कन्स्ट्रक्टर इन इनहेरिटन्स बघणार आपण, त्याच्यानंतर आपण फायनल क्लास, फायनल मेथड, फायनल व्हेरिएबल बघणार. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट बघायचा मेथड ओव्हररायडिंग आणि मग नंतर आपण बघणार ऍब्स्ट्रॅक्ट क्लासेस अँड देन इंटरफेसेस. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट, constructor in derived class, derived or you can say now here subclass. थोडस C++ मध्ये जे आपण बघितलेलं सेम त्याच टाइप आहे, फक्त C++ चा सिंटॅक्स थोडासा कॉम्प्लेक्स आहे किंवा हार्ड आहे, डिफिकल्ट आहे ऍज कम्पेअर टू जावा. म्हणजेच काय जावाचं इझी आहे बघा, काही अवघड नाहीये. नाउ कन्स्ट्रक्टर सब क्लास मध्ये किंवा जो न्यू क्लास आपण क्रिएट करतो, जो डिराइव्ह क्लास आहे त्याच्यामध्ये कधी आता आपण बघा सिंगल इनहेरिटन्स केला, मल्टी लेवल केला आणि हिरार्चिकल केला. ओके, बिकॉज दिस 3 इनहेरिटन्स आर ओनली पॉसिबल युजिंग द क्लासेस ओनली. ओके, नाउ याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टर यूज नाही केलं, बट विदाउट कन्स्ट्रक्टर आपण प्रॉपर केलंय. नाउ आता सपोज तुमच्या सुपर क्लास म्हणजेच कोणता क्लास, आता ज्यामध्ये आपण सुपर क्लास वर्ड यूज करतो म्हणजेच कोणता बेस क्लास, ओल्ड क्लास, त्याच्यामध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल, if your superclass contains a constructor, then you have to compulsory or you have mandatory add constructor in subclass also. बघा, सुपर क्लास मध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल, then it is mandatory to have कन्स्ट्रक्टर इन सब क्लास. नाउ प्रिव्हियस जे आपण टाइप्स बघितले सिंगल, मल्टी लेवल आणि हिरार्चिकल, त्याच्यामध्ये सुपर क्लास मध्ये आपण कन्स्ट्रक्टर यूज केलं नव्हतं. सो देयर इज नो नीड टू ऍड द कन्स्ट्रक्टर इन अ सब क्लास. ओके, सुपर क्लास मध्ये जर कन्स्ट्रक्टर नाहीये तर सब क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर ऍड करायची गरज नाही. सो आपण सिंपल वेने काय केले, प्रोग्राम केले फक्त मेथड्स टाकून. ओके, बट if your superclass contains the constructor, then it is mandatory to use the constructor in a subclass also. Okay, so constructor subclass मध्ये यूज करायचा आहे. सो काय यूज करायचं सबक्लास मध्ये, आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर यूज करतो, सपोज आता A क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर आहे ज्याच्यामध्ये आपण इंट A इंट B असं लिहिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती कन्स्ट्रक्टर कसं करतात. नाउ जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करते A क्लासचं, तेव्हा आपण इथे व्हॅल्यू पास करतो. सो हे कन्स्ट्रक्टर कॉल होतं. जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा आपण कन्स्ट्रक्टर कॉल करतो. सो ते डिपेंड, म्हणजेच काय की ज्या क्लासचं कन्स्ट्रक्टर आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला की दॅट कन्स्ट्रक्टर विल ऑटोमॅटिकली गेट कॉल्ड. ओके, नाउ इनहेरिटन्स मध्ये आपण सुपर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो का, नाही क्रिएट करत. आपण कशाचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, सब क्लासचा. ओके, सो सब क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर का लिहायचं, आता बघा ज्या क्लासमध्ये आपण कन्स्ट्रक्टर लिहितो त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं की कन्स्ट्रक्टर कॉल होतो. पण आता बघा सुपर क्लास मध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल तर सुपर क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होण्यासाठी आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट लागेल, बट आपण सुपर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतच नाही. ओके, सो आपण काय करणार, आपण ऑब्जेक्ट सब क्लासचं क्रिएट करणार. सो जेव्हा आपण सब क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू तेव्हा सब क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण कन्स्ट्रक्टर कॉल करणार सुपर क्लासचं. ओके, सो सब क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर लिहिणार आणि त्या सब क्लासच्या कन्स्ट्रक्टर थ्रू आपण कोणत्या क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल करणार, सुपर क्लासचं. ऍज सिंपल इज दॅट. सो फक्त एक रूल लक्षात ठेवा की जर सब क्लास मध्ये सुपर क्लास मध्ये दॅट इज अ बेस क्लास, दॅट इज अ ओल्ड क्लास, त्याच्यामध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल देन यू हॅव टू compulsory add the constructor in the subclass. Why? Because using the constructor of the subclass you can call the constructor of the superclass. सबक्लासच्या कन्स्ट्रक्टर थ्रूच तुम्ही सुपर क्लासचं कन्स्ट्रक्टर काय करू शकता, कॉल करू शकता. ओके, सो आपल्याला
सुपर क्लासमध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल तर सब क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर ऍड करावंच लागतं. हे मी एवढं डिटेलमध्ये काय सांगते तुम्हाला कॉलेजमध्ये 1 लाईन मध्ये सांगून देतील, बट हे तुम्हाला इंटरव्ह्यू टाइप ऑफ क्वेश्चन्स आहेत जे की आता तुम्हाला जावा झालंय डिग्रीला, तर तुम्हाला काही जावा नसतं, जस्ट प्रोजेक्ट वगैरे असेल, म्हणजे थिअरी अशी नसते. सो तुम्ही या गोष्टी विसरून जाता, पण हे अजिबात विसरायचं नाही बिकॉज दिस इज अ इंटरव्ह्यू टाइप ऑफ अ क्वेश्चन आहे. ओके, सो आता आपण जे तिन्ही इनहेरिटन्स बघितलेले आहेत ते आपण तेच प्रोग्राम बघूयात सिंपल वेनी, फक्त युजिंग कन्स्ट्रक्टर. आता आपण सुपर क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर टाकायचं आहे. ओके, त्याचं काय असतं जसं सिंटॅक्स नाहीये. ठीक आहे, आता आपण काय बघितलेलं स्टुडंट आणि मार्क्सचा प्रोग्राम. ओके, नाउ क्लास स्टुडंट मध्ये आपण काय काय घेतलेलं, रोल नंबर, देन स्ट्रिंग नेम. ओके, नाउ आता आपण गेट इन्फो ही मेथड घेतलेली, आता आपण कन्स्ट्रक्टर घेणार. आता आपण कन्स्ट्रक्टर कला सेम नेम ऍज अ क्लास नेम. ओके, नाउ इथे आपण सेम व्हॅल्यू घेऊ, सेम व्हेरिएबल नेम घेऊयात आणि दिस कीवर्ड यूज करू. सो this dot roll number is equal to roll number. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाउ एक व्हॅल्यू डिस्प्ले करायला तर मेथड लागणारच आहे, फक्त जी गेटची मेथड आहे ती फक्त रिप्लेस होते बाय कन्स्ट्रक्टर. रोल नंबर आणि नेम. ओके, नाउ आता इथे काही असा वेगळा सिंटॅक्स नाही, जसं आपण नॉर्मल क्लास लिहितो युजिंग कन्स्ट्रक्टर तसाच लिहिलेला आहे. नाउ आता बघा सुपर क्लास मध्ये देयर इज अ कन्स्ट्रक्टर, सो वी हॅव टू इन्क्लूड द कन्स्ट्रक्टर इन अ सब क्लास कंपल्सरी. ओके, नाउ बघा सब क्लास आपला कोणता होता, क्लास मार्क्स एक्सटेंड्स स्टुडंट. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण 3 sub1 sub2 sub3 असं काहीतरी घेतलेलं. सो मी इथे जस्ट S1 S2 S3 घेते. ओके, नाउ बघा कन्स्ट्रक्टर जेव्हा आपण इन्क्लूड करतो क्लासचं तेव्हा किती व्हेरिएबल पास करतो, जेवढे इनपुट घ्यायचे आपल्याला म्हणजे व्हॅल्यू घ्यायच्या. सो इथे रोल नंबर आणि नेमची व्हॅल्यू आपल्याला स्कॅन करायची आहे, म्हणजे घ्यायची आहे व्हॅल्यू. सो आपण ते व्हॅल्यू पास केला. आता आपल्याला तिन्ही सब्जेक्टच्या मार्क्सची पण व्हॅल्यू घ्यायची आहे. सो आपल्याला मार्क्स क्लासच्या कन्स्ट्रक्टरला हे 3 इंटिजर तर पास करावेच लागणार, बट त्याच्या आधी आपल्याला आता मार्क्स क्लास हा स्टुडंट क्लास पासून क्रिएट केलेला आहे. सो हियर स्टुडंट क्लास इज अ सुपर क्लास and marks class is a subclass and the super class which is student which contains the constructor. So here marks class will also contain the constructor. Now marks सुरुवातीला आता जसं आपण इथे रोल नंबर आणि नेम पास केलं बिकॉज दिस इज अ इंडिपेंडेंट क्लास, बट आता हा मार्क्स हा स्टुडंट पासून क्रिएट केलेला आहे. सो मार्क्स क्लासच्या कन्स्ट्रक्टरला आधी स्टुडंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे, 2 व्हॅल्यू. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही सब क्लासचं कन्स्ट्रक्टर लिहिता तेव्हा बेस क्लास किंवा सुपर क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहेत त्या पहिले पास करून घ्यायच्या. सो पहिले मी इथे पास केलं रोल नंबर देन स्ट्रिंग नेम. देन आता आपण पास करायचं की सब क्लासला किती इनपुट व्हॅल्यूज आहेत ती, सो त्या पास करायच्या. आलं लक्षात? बघा आता कसं कॉल करायचं बघा, इथे सुपर कीवर्ड लिहायचं, एस कॅपिटल नाही. सुपर म्हणजे सुपर क्लास. सो मार्क्स साठी सुपर क्लास कोणता आहे, स्टुडंट. सो हियर त्याला आता सुपर म्हणजे ऑटोमॅटिकली इथे कॉल होणार स्टुडंट क्लासचं कन्स्ट्रक्टर. इथे स्टुडंट लिहायचं नाही, इथे काय लिहायचं सुपर. नाउ मार्क्स क्लास मध्ये सुपर लिहिलेलं आहे. सो मार्क्स क्लास साठी सुपर क्लास कोणता आहे, स्टुडंट. सो ऑटोमॅटिकली हे कन्स्ट्रक्टर कॉल होणार. सो सुपर क्लासला किती व्हॅल्यूज आहेत, 2. सो ह्या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत ते इथे टाकायचे, रोल नंबर आणि नेम. हे कसं कॉलिंग होते हे मी तुम्हाला प्रोग्राम रन केल्यावर सांगते, आणि बाकीचे जे हे रिमेनिंग आहे जसं इथे केलं आहे तसंच करायचं. सो दिस डॉट S1 इज इक्वल टू S1, दिस डॉट S2 इज इक्वल टू S2, दिस डॉट S3 इज इक्वल टू S3. हे कम्प्लीट. नाउ पुट मार्क्स मध्ये आता हे मी लिहित नाही आता फंक्शन, हे तिन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करा, S1 S2 S3 आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नाउ आणि लास्ट क्लास फायनल क्लास ज्याच्यामध्ये आपण मेन लिहिणार
ओके, नाव ह्याच्यामध्ये ऑब्विसली आपण मार्क्स क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. आता बघा न्यू मार्क्स. आता मार्क्स क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे? पहिली इंटीजर, दुसरी स्ट्रिंग, नंतर 3 इंटीजर, म्हणजे टोटल किती व्हॅल्यू पास आहेत? 5. सो ॲज इट इज त्या सिक्वेन्सनी पहिली इंटीजर दॅट इज रोल नंबर, नंतर स्ट्रिंग. ओके, त्याच्यानंतर सब्जेक्टचे मार्क्स, सपोज 60, 45, 55, 3 सब्जेक्टचे मार्क्स झालं. कन्स्ट्रक्टर कॉल करून नंतर आता आपण पुट इन्फो व्हॅल्यू घेऊन झाल्या आणि पुट मार्क्स हे मेथड्स कॉल करणार. ओके, पुट मार्क्स मध्ये आपला सेम सिंटॅक्स असणार जसं इथे आहे S1 S2 S3 प्रिंट करणार. नाव बघा इथून कन्स्ट्रक्टर कॉल झाला मार्क्स क्लासचा, म्हणजे इथून काय कॉल झालं? मार्क्स क्लासचा कन्स्ट्रक्टर. पहिली व्हॅल्यू काय? 10, ती गेली रोल नंबर मध्ये. दुसरी व्हॅल्यू काय? दीपिका, ती गेली नेम व्हेरिएबल मध्ये. नंतर काय? 60, ती गेली S1 मध्ये. 45 S2 मध्ये. 55 गेली S3 मध्ये. नाव इथे आला कंपायलर. नाव सुपर, नाव इथून कॉल झालं सुपर क्लासचं कन्स्ट्रक्टर, त्याला काय व्हॅल्यू गेली? 10 आणि दीपिका इथून. ओके, नाव ती व्हॅल्यू गेली इथे सेम क्लासच्या. आलं का लक्षात? म्हणजे हे तुम्हाला माहिती कसं ऍक्सेस होतं. इथून सुपर क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल झालं, ते एक्झिक्यूट झालं. नाव इथे आलो, रिमेनिंग 60 व्हॅल्यू इथे, 45 इथे म्हणजे आणि 55 इथे. कन्स्ट्रक्टर कंप्लीट झालं मार्क्स क्लासचं. इथे आलो, पुट इन्फो 10 दीपिका डिस्प्ले झालं. पुट मार्क्स इथे डिस्प्ले होईल, इथे डिस्प्ले होईल 60, 50, 45 आणि 55. लक्षात? ठीक आहे. सो हे झालं आपलं कन्स्ट्रक्टर कसा यूज करायचा सुपर क्लास मध्ये. आता आपण सेम प्रोग्राम ओपन करूयात. सिंगल इनहेरिटन्स. बघा आता हे फक्त आपण गेट इन्फो रिप्लेस करणार बाय कन्स्ट्रक्टर. ओके, नाउ इंट आर नंबर स्ट्रिंग नेम. ओके, here this dot r number is equal to variable name मी घेतलेले ते this dot name is equal to name. बाकी काही चेंजेस नाही. now here get marks will be replaced by the constructor because super class मध्ये constructor आहे, so सब क्लास मध्ये पण येणार आहे. आणि पहिले आपण सुपर क्लासच्या कन्स्ट्रक्टरला ज्या व्हॅल्यू पास आहेत त्या पहिले पास करून घ्यायच्या आणि मग सब क्लासचं कन्स्ट्रक्टरच्या व्हॅल्यू. नाउ हियर इथे पहिले 2 पास पाठवणार सुपर क्लासला, सो तिथे सुपर कीवर्ड आणि रिमेनिंग असाइन करणार सेम क्लासच्या व्हेरिएबल्सला. सो दिस तुम्हाला जर CPP चं लक्षात असेल कन्स्ट्रक्टर तर हे लगेच लक्षात येऊन जाईल. बघा काहीच अवघड नाही. आणि इथे आता आपण पहिले आपण रोल नंबर पास करणार, नंतर नेम, नंतर सब्जेक्टचे मार्क्स. ओके, सेव्ह केलं ह्याला. आता गेट इन्फो वगैरे काढून टाकू बिकॉज आपण ऑलरेडी थ्रू कन्स्ट्रक्टर आपण व्हॅल्यू घेतल्यात. नाउ रन द प्रोग्राम. बघा ऑल दी व्हॅल्यूज काय झाल्या? डिस्प्ले झालेल्या आहेत. ओके, नाव आता आपण सिंपल एबीसीचा प्रोग्राम घेऊयात. बघा सिंगल कन्स्ट्रक्टरनी सिंगल इनहेरिटन्स घेऊयात युजिंग कन्स्ट्रक्टर. ओके, आता बघा इथे सपोज मी एक इंटीजर व्हॅल्यू घेतली, इथे एक फ्लोट घेतली की आपण डबल घेऊया. ज्यामध्ये डबल फ्लोटला जरा प्रॉब्लेम येतो, सो डबल घेऊया. ओके, नाउ हियर आता आम्हाला करायचं आहे कन्स्ट्रक्टर इन्क्लूड. सो ए क्लास त्याचं कन्स्ट्रक्टर. ओके, नाउ हियर इथे काय करणार? दिस डॉट ए इज इक्वल टू ए
then this dot b is equal to b. Okay, now value display करण्यासाठी so put ab system dot out dot println a is equal to plus a system dot out dot println b is equal to plus b. Okay, now class b extends a. Okay, now here now I will take one c character value and one string value, string s suppose. Okay, नाउ अजून कोणत्या टाइपची व्हॅल्यू असते ठीक आहे बघा आता कॅट सी आणि सपोज अजून एक मी इंटिजर घेते ते डी. ठीक आहे, नाउ बघा विथ हियर सुपर क्लास काय ए आणि सब क्लास काय बी. नाउ ए सुपर क्लास कंटेन्स द कन्स्ट्रक्टर. सो आता आपल्याला जो बी क्लास आहे सब क्लास त्याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्टर इन्क्लूड करावंच लागेल. ओके, नाउ बी क्लासचं कन्स्ट्रक्टर त्याला किती व्हॅल्यू पास करायच्या. पहिले बी साठी सुपर क्लास कोणता ए च्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे 2. एक इंटिजर एक डबल, दोन्ही इंटिजर असेल तर दोन्ही इंटिजर. आता एक इंटिजर एक डबल सो तिथे तेच व्हेरिएबल घ्या जे वरती घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल नेम काय द्यायचं ते त्याचं कन्फ्युजन होणार नाही. आणि पुढे जे बी क्लासचे आहेत त्याच्यासाठी सो एक कॅरेक्टर आहे सॉरी बी क्लास मध्ये पहिलं कॅरेक्टर आहे एकच असेल तर एकच. आता मोर दॅन वन आहे, दुसरं स्ट्रिंग आहे आणि नंतर परत इंटिजर आहे. आणि लक्षात त्यातले पहिले जे दोन आहेत ते सुपर क्लासला पाठवायचे. सो सुपर ए कॉमा डी आणि बाकीचे जे आहेत ते सेम क्लासच्याच व्हेरिएबलला असाइन करायचे. सो दिस डॉट सी इज इक्वल टू सी, दिस डॉट एस इज इक्वल टू एस and this dot d is equal to d. Now we'll display the value void put csd. तुम्हाला जे नेम द्यायचे फंक्शनला यू कॅन गिव्ह इट, फक्त सध्या सेम नेम देऊ नका. ठीक आहे, नाउ इथे आता व्हॅल्यू आपण डिस्प्ले करू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सी ची व्हॅल्यू सी इज इक्वल टू plus c system dot out dot println s string ची व्हॅल्यू plus s and last ला d ची व्हॅल्यू. एकदम सिंपल प्रोग्राम केलाय बघा क्लास. ओके, नाउ द लास्ट क्लास. सपोज आता आपला सिंगल इनहेरिटन्स constructor. Now public static void main. Now here we have to create the object of the B class obviously. So B, B1, UB. आता ह्याला किती व्हॅल्यू पास आहे B क्लासच्या कन्स्ट्रक्टरला. पहिली इंटिजर, दुसरी डबल, नंतर कॅरेक्टर, स्ट्रिंग आणि इंटिजर. तेवढ्या व्हॅल्यू त्या सिक्वेन्सनी पास करायच्या. पहिली इंटिजर, दुसरी डबल, नंतर कॅरेक्टर सिंगल कोट मध्ये, नंतर स्ट्रिंग डबल कोट मध्ये आणि नंतर अगेन इंटिजर. बघा आणि मग वन बाय वन पहिले पुट ए बी फंक्शन आणि नंतर पुट काय लिहिलं सीएसडी फंक्शन जे तुम्ही फंक्शनला नेम दिला असेल ते. आता हे कॉपी करते, सेव्ह करूयात. बघा सिंपल वेनी प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे कन्स्ट्रक्टरचा. जेव्हा कन्स्ट्रक्टर इनहेरिटन्स मध्ये असतो बघा व्हॅल्यू डिस्प्ले झालेल्या आहे. डबलची व्हॅल्यू का नाही डिस्प्ले झाली ते चेक करते मी. इथं डी घेतलं
So the bigger. Now it will display properly. ठीक आहे. सो हे डिस्प्ले झालेलं आहे. नाउ आता मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये आता कन्स्ट्रक्टर. आता मल्टी लेवल मीन्स कसं असतं, ए क्लास त्याच्यापासून आपण बी क्रिएट केला आणि बी पासून आपण क्रिएट केला सी. ओके. सो बी क्लास साठी सुपर झाला ए, सी साठी सुपर झाला बी आणि आपण ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करतो, सी क्लासचा. सो सी च्या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला बी चा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आणि बी थ्रू ए चा करायचा. ओके. बी चा ऑब्जेक्ट तर आपण क्रिएट करतच नाही. ओके. सो आता आपल्याला ही लेवल मध्ये आपण कन्स्ट्रक्टर काय करणार आहे, यूज करणार आहे. सो आपण याच प्रोग्रामला सेव्ह ॲज करूयात. फक्त सिंगलच्या ऐवजी मल्टी लेवल and all files. Okay. Now here multi level. Okay. Now बघा आता आपण ए आणि बी क्लास तर आहेच आहे. आता आपण एक क्लास सी करू जो की एक्सटेंड करायचा आहे आपल्याला फ्रॉम द बी क्लास. आता आपण सी क्लास मध्ये थोडेसेच व्हेरिएबल घेऊयात. सपोज डबल ई घेतला एक आणि एक इंटिजर एफ घेतला. ओके. आता बघा सी क्लास साठी सुपर क्लास कोणता आहे, बी. आणि बी च्या कन्स्ट्रक्टर मध्ये किती व्हॅल्यू पास आहेत, 1 2 3 4 5. सो सी च्या कन्स्ट्रक्टर मध्ये पहिले जसं मला सांगितलं सब क्लासच्या कन्स्ट्रक्टरला आधी कोणत्या क्लासच्या व्हॅल्यू पास करून घ्यायच्या, सुपर क्लासच्या कन्स्ट्रक्टरच्या. ओके. सो आता सी साठी सुपर कोण आहे, बी आहे. ओके. मल्टी लेवल बघतोय. सी साठी सुपर कोण आहे, बी आहे. सो बी क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे, पहिली इंटिजर, दुसरी डबल, नंतर कॅर, नंतर स्ट्रिंग आणि नंतर इंटिजर. सो पहिले सुपरच्या व्हॅल्यू पास करून घ्यायच्या. ओके. नाउ सुपर क्लासच्या व्हॅल्यू करून झाल्या. आता सी च्या व्हॅल्यू किती, ई आणि एफ. त्यातली ई आहे डबल आणि नंतर इंटिजर. ओके. नाउ सी च्या साठी सुपर क्लास बी क्लास आहे. सो पहिले सुपर क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल करून घ्यायचं. त्याला पहिल्या 5 व्हॅल्यू पाठवायचे. ओके. बघा आता इथे काय होणार, सुपर क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होणार. ओके. म्हणजे बी साठी सी साठी सुपर कोणी बी. सो बी क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होणार आणि ह्या ज्या व्हॅल्यू ज्या आपण पास करणार आहे त्या इथे जाणार सगळ्या आणि त्यातल्या मग बी साठी सुपर कोणी ए. सो ए कडे जाणार. लक्षात. सो आपण सी च्या कन्स्ट्रक्टर थ्रू बी चं कॉल करणार आणि बी मध्ये तर आपण ए चं कॉल केलेलंच आहे. ओके. नाउ आता रिमेनिंग जे आहे ते आपण सेम क्लासच्या कन्स्ट्रक्टर व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करणार. ओके. नाउ हे झालं. नाउ आता आपल्याला एक फंक्शन लिहावं लागेल व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. पुट ef system dot out dot println काय ते e प्लस e ओके. ठीक आहे. नाउ आता आपण ऑब्विसली ऑब्जेक्ट क्रिएट करणार बी चं नाही. आपण ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करणार, सी चं. सपोज आता मी b1च नेम देते ऑब्जेक्टला. आता सी च्या कन्स्ट्रक्टरला टोटल किती व्हॅल्यू पास आहे बघा, 1 2 3 4 5 6 and 7. त्यातले 5 आपण पास केलेले आहेत, 6 आणि 7 म्हणजे ई ची त्यात इज अ डबल व्हॅल्यू and then f ची that is a integer value पास केली आणि मग ऑल दी व्हॅल्यूज काय केल्या, डिस्प्ले केल्या. पुट काय केले, ef फंक्शन ने. जावा सी
multi level. D is already defined in constructor C. Okay. इथं B करावं लागेल. Okay, now Java. व्हॅल्यू डिस्प्ले झालेल्या आहेत फक्त युजिंग कन्स्ट्रक्टर केल्या. सो सी च्या ऑब्जेक्ट थ्रू, सी च्या कन्स्ट्रक्टर थ्रू बी चा आणि बी च्या थ्रू आपण ए चं कन्स्ट्रक्टर कॉल केलेलं आहे. ओके, सो हे झालं कन्स्ट्रक्टर इन मल्टी लेवल. नाउ दे हिरार्चिकलचा जो आपण प्रोग्राम केलता त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टर टाकू. सो आता इथे कन्स्ट्रक्टर टाकूया. सो इथे एकच व्हेरिएबल आहे बघा, ए इन ए, this dot a is equal to a. जस्ट आता बी साठी सुपर क्लास कोण आहे ए, आणि ए च्या बी साठी सुपर क्लास कोण आहे ए, आणि ए च्या कन्स्ट्रक्टरला फक्त एकच व्हॅल्यू पास आहे, दॅट इज इंटिजर. सो ती घेतली. आणि आता बी साठी, बी मध्ये पण एकच व्हॅल्यू आहे इंटिजर. ओके, त्यातली जी ए आहे पहिली व्हॅल्यू ती कुठे पाठवायची, सुपरला, म्हणजे ऑटोमॅटिकली तिथे काय कॉल होईल, ए क्लासचं कन्स्ट्रक्टर, आणि रिमेनिंग ची व्हॅल्यू ती सेम क्लासच्या व्हेरिएबलला असाइन करायची आहे. अगेन सी साठी पण कोण आहे का, सुपर एच आहे. सो ए च्या कन्स्ट्रक्टरला किती व्हॅल्यू पास आहे, ओनली वन, दॅट इज ए, आणि इथे सी. सो इथून सुपर ए, बरोबर, आणि मध्येच डॉट सी इज इक्वल टू सी. नाउ हियर आता आपण ऑब्जेक्ट गेट फंक्शन काढून टाकणार, सगळेच गेट काढून टाकणार. नाउ इथे आपण पहिले ए साठीची जी व्हॅल्यू आहे बी थ्रू, आणि बी ची व्हॅल्यू. नाउ सी थ्रू ए ची व्हॅल्यू दॅट इज सपोज आपण 50 घेऊ, आणि सी ची व्हॅल्यू दॅट इज 30. ओके, नाउ बघा इथे जेव्हा मी पुट ए करेल तेव्हा 50 डिस्प्ले होईल, आणि पुट सी केलं तर 30 डिस्प्ले होईल, आणि पुट ए केलं तर इथे 10 डिस्प्ले होईल, आणि इथे 20 डिस्प्ले होईल. सेव्ह केलं प्रोग्राम. रन केला, कंपाइल केला. ठीक आहे, फक्त आपण प्रोग्राम युजिंग कन्स्ट्रक्टर केलेला आहे. ठीक आहे, नाउ हे झालं आपलं 3 मेन टाइप्स जे की युजिंग क्लासेस आपण इनहेरिटन्स करू शकतो, ते विदाउट कन्स्ट्रक्टर आणि युजिंग कन्स्ट्रक्टर बोथ. ओके, आता मल्टिपल आणि हायब्रिड राहिला तो आपण जेव्हा इंटरफेस बघू त्याच्यानंतर घेणार आहे. ठीक आहे, आता युजिंग ओनली क्लासेस का सपोर्ट करत नाही हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अगेन स्टडी द प्रिव्हियस लेक्चर जर लक्षात नसेल तर. ओके, नाउ आता नेक्स्ट पॉइंट आहे मेथड ओव्हररायडिंग. म्हणजेच मेथड म्हणजेच काय, फंक्शन. आता आपण मेथड ओव्हरलोडिंग बघितलं. ओके, सो ओव्हरलोडिंग जे आपण बघितलं, फंक्शन ओव्हरलोडिंग किंवा मेथड ओव्हरलोडिंग, तेव्हा आपण इनहेरिटन्स बघितलेलं का, नाही. सो विदाउट इनहेरिटन्स मेथड ओव्हरलोडिंग होतं. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजेच काय, एकाच क्लासमध्ये सेम फंक्शन असतात. आपण प्रोग्राम केलेला असेल तर तुम्हाला दाखवते. ओपन ऑल फाइल्स मेथड, नेम दिला असेल आपण ऍडिशन वगैरे. चेक करावं लागेल आता कोणता आपण प्रोग्राम केलेला, ऍडिशनचा की सबट्रॅक्ट, समचा काहीतरी प्रोग्राम केला होता बघा आपण. सम नेम असं काहीतरी लिहिलेलं. सिंपल. ठीक आहे, तर एकदा परत रिवाइज करा मेथड ओव्हरलोडिंग. तर मेथड ओव्हरलोडिंग जास्त
तुमचे 2-3 प्रोग्राम्स घेतलेले बघा मी. मेथड ओव्हरलोडिंग काय असतं की प्रोग्राम मध्ये सेम नेम असेल फंक्शनला, जसं ऍड, फक्त जे आर्ग्युमेंट्स आहेत ते डिफरंट. सपोज आपण एरियाचं पण घेतलं होतं बघा एक एक्झाम्पल, आणि समचं घेतलं. सो एकाच क्लासमध्ये सेम फंक्शन नेम बट डिफरंट पॅरामीटर्स. ओके, सो इथे ऍड फंक्शनला 2 पॅरामीटर्स आहेत, इथे ऍड फंक्शनला 3 पॅरामीटर्स आहेत. सो दिस इज मेथड ओव्हरलोडिंग. म्हणजेच काय की इथे कुठे कंपायलर कन्फ्युज होत नाही, बिकॉज आपण जेव्हा ऑब्जेक्टनी फंक्शन कॉल करू 3 पॅरामीटर पास केले तर हे फंक्शन कॉल होणार, आणि 2 पॅरामीटर पास केले तर हे फंक्शन. म्हणजेच काय, फंक्शनला सेम नेम असल्यामुळं कंपायलर कधीच कन्फ्युज होत नाही का कोणतं फंक्शन कॉल करायचं. म्हणजे अँबिग्युटी येत नाही कंपायलरला. व्हाय अँबिग्युटी येत नाही ओव्हरलोडिंग मध्ये? बिकॉज फंक्शन नेम जरी सेम असेल तरी नंबर ऑफ पॅरामीटर्स हे डिफरंट असतात. सो नंबर ऑफ अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पॅरामीटर्स ते फंक्शन काय करतो, कंपायलर काय करतो, कॉल करतो. ओके, बट ओव्हररायडिंग मध्ये जे असतं, ओव्हररायडिंग मध्ये फंक्शन नेम पण सेम आणि आर्ग्युमेंट्स पण सेम. सो ओव्हररायडिंग मध्ये फंक्शन म्हणजेच काय, मेथड, फंक्शन नेम इज सेम ऑब्वियसली पाहिजेच, आणि आर्ग्युमेंट जे असतील नंबर ऑफ 0 आर्ग्युमेंट असेल, 1 असेल, 2 असेल तर ते सुद्धा काय पाहिजे, सेम. ओके, नाव बघा, सपोज आता जसं मी क्लास ए केलं आणि एकाच क्लासमध्ये इथे इंट ए केलं आणि इथे परत इंट ए केलं, तर मला काय येणार, मल्टिपल डिक्लेरेशन ऑफ द ए, और ए व्हेरिएबल इज ऑलरेडी डिक्लेअर. ओके, नाव तेच आपल्याला मग ओव्हरलोडिंग मध्ये एरर का नाही येत, जरी मी सेम फंक्शन 2दा लिहिलं तरी. इथे मी 2 पॅरामीटर्स लिहिले. ओके, आणि इथे मी 3 पॅरामीटर्स लिहिले. मग इथं का नाही की ऍड ऑलरेडी डिक्लेअर आहे और डिफाईन आहे, बिकॉज फंक्शन नेम जरी सेम असेल पण फंक्शन जे असतं किंवा मेथड असतं ते आर्ग्युमेंट नेम आणि आर्ग्युमेंट दोन्ही यांनी डिफाईन होतं. सो फंक्शन नेम जरी सेम असेल तरी नंबर ऑफ आर्ग्युमेंट डिफरंट आहे, सो इथे सेम येत नाही. ओके, बट आता ओव्हररायडिंग मध्ये बघा, फंक्शन नेम पण सेम आणि आर्ग्युमेंट्स पण सेम. मग मी एकाच प्रोग्राम मध्ये जसं 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले इंटीजर सेम ए, तर मला येणार मल्टिपल डिक्लेरेशन ऑफ ए और ए इज ऑलरेडी डिक्लेअर. सेम तसंच फंक्शन नेम पण मी सेम दिलं आणि आर्ग्युमेंट पण सेमच दिले 2 इंटीजर, तर ऑब्विसली मला काय एरर येणार की ऍड फंक्शनची मल्टिपल डेफिनेशन झालेली आहे और डुप्लिकेट डेफिनेशन फॉर ऍड. ओव्हरलोडिंग मध्ये काय येत नाही, बिकॉज ऍड फंक्शन नेम जरी सेम असेल तरी आर्ग्युमेंट डिफरंट असतात, सो दॅट विल बी कन्सिडर्ड ऍज अ सेपरेट फंक्शन. बट हियर function name is also same and number of argument is also same, which is the main condition for the overriding. So एकाच क्लास मध्ये असं चालत नाही. सो ओव्हरलोडिंग मध्ये इनहेरिटन्सची गरज नाही, जसं आपण विदाउट इनहेरिटन्सच्या जागीच आपण ओव्हरलोडिंग कन्सेप्ट शिकलोय. बट ओव्हररायडिंग मध्ये in your program there must be the inheritance, सिंगल इनहेरिटन्स तरी पाहिजेच, तेव्हाच तुम्ही मेथड ओव्हररायडिंग करू शकता. का? बिकॉज एकाच क्लासमध्ये जर तुम्ही फंक्शनला आणि आर्ग्युमेंट जर सेम दिले तर एरर येईल. बट वेगवेगळ्या क्लासमध्ये जर एका क्लासमध्ये ऍड फंक्शन आहे आणि दुसरा जो सिंगल इनहेरिटन्स आहे त्याच्यामध्ये पण ऍड फंक्शन आहे म्हणजे जो सब क्लास आहे, तर एरर येत नाही. ओके, सो मेथड ओव्हररायडिंग होण्यासाठी इनहेरिटन्स इज अ कंपल्सरी, सिंगल इनहेरिटन्स कंपल्सरी लागतोच. ओके, नाव बघा, क्लास ए, आता मी इथे घेतलं सिंपल घेऊयात आपण, void add int a int b. now here किंवा आपण ऍड घेण्यापेक्षा एक वेगळं फंक्शन घेऊयात, डिस्प्ले घेऊयात जस्ट. पण तो ओव्हररायडिंग कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. ए क्लास डिस्प्ले करून आता क्लास बी एक्सटेंड्स ए. आता इथे पण आहे डिस्प्ले फंक्शन. आणि इथे डिस्प्ले केलं बी क्लास. ओके, नाव बघा, जेव्हा मी आता एक सेपरेट क्लास घेतला ज्याच्यामध्ये काय आहे, मेन आहे. ओके, नाव इथे मी ऑब्वियसली बी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ठीक आहे, बिकॉज दॅट इज अ लास्ट लेवल क्लास.
म्हणजेच आपला हिराची अशी आहे. ओके, नाउ b1 डॉट डिस्प्ले. आता बघा, जेव्हा ओव्हरलोडिंग मध्ये फंक्शन नेम सेम बट आर्ग्युमेंट डिफरंट, सो आर्ग्युमेंट डिफरंट अकॉर्डिंग टू द आर्ग्युमेंट येते फंक्शन कॉल करतं. बट ओव्हररायडिंग मध्ये फंक्शन नेम पण सेम आणि आर्ग्युमेंट पण सेम. सो इथे 0 इथे पण 0 आहे, फंक्शन नेम पण वेगवेगळे आहे. ओके, नाउ बी कडे आता दोन डेफिनेशन्स आहेत, बिकॉज आपण ए कडे एकच आहे डिस्प्लेची, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बी कडे आता दोन डेफिनेशन्स आहेत, एक ए कडून आलेली आणि एक बी कडून आलेली. ओके, सो बी ची ही आणि ए ची ही, बिकॉज बी आपण क्रिएट केलेला आहे फ्रॉम द ए. ओके, सो बघा आता जेव्हा आपण बी चा ऑब्जेक्ट क्रिएट करतो b1 डॉट डिस्प्ले, नाउ विथ डिस्प्ले मेथड कंपाइलर विल कॉल. नाउ हियर द आर्ग्युमेंटचा ऑप्शन्स नाहीये बिकॉज आर्ग्युमेंट पण सेम आहे. सो कंपाइलर विल कॉल द मेथड ऑफ द derived class or the subclass only. So here compile will not overload, compile will override. Compile always override करणार subclass method. बघा, P कडे दोन मेथड आहेत डिस्प्लेच्या, एक त्याची स्वतःची आणि एक A क्लास कडून आलेली, दॅट इज सुपर क्लास कडून आलेली. पण जेव्हा मेथड ओव्हररायडिंग असतं आणि जेव्हा आपण ती मेथड कॉल करतो तेव्हा compiler will always override subclass method. Will always override subclass method. So ह्या केस मध्ये बेस क्लासची मेथड कधीच कॉल होणार नाही. ओके, इथं ऑलवेज कोणती मेथड कॉल होणार? सबक्लासची. सो मेथड ओव्हररायडिंग मध्ये इनहेरिटन्स इज कंपल्सरी. आणि सपोज सुपर क्लास आणि सब क्लास मध्ये सेम मेथड विथ सेम आर्ग्युमेंट असेल, then compiler will always call the method of the subclass only. It will override, always override करणार, बेस क्लासची मेथड ओव्हरराइड करणार by the subclass method. Okay, so this is the method overriding. So always काय डिस्प्ले होणार? बी क्लास. आता ए क्लासचा जो ऑब्जेक्ट क्रिएट केलं आणि डिस्प्ले मेथड कॉल केली तर ऑब्वियसली तो हीच मेथड कॉल करणार आहे. ओके, बट इनहेरिटन्स मध्ये आपण कोणतं ऑब्जेक्ट क्रिएट करतो? बी क्लासचं. ओके, सो बी क्लासच्या ऑब्जेक्टने डिस्प्ले मेथड कॉल केली. नाउ बी क्लास कडे दोन डिस्प्ले मेथड आहे, बट कंपाइलर विल ओव्हरराइड द बी क्लास दॅट इज अ सब क्लास मेथड. सो इथे ऑलवेज काय डिस्प्ले होणार? जे सब क्लास मेथडचा जो आउटपुट असेल तेच काय होणार? डिस्प्ले होणार. सो दिस इज अ मेथड ओव्हरराइडिंग. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा फायनल व्हेरिएबल. आता हे फायनल पण मी आधी का घेते? बिकॉज इंटरफेस मध्ये जे व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो आपण, जसं क्लास मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करतो ना, तसे इंटरफेस मध्ये जे डिक्लेअर करतो ते पण फायनल असतात. सो आपण आधी फायनल शिकायचंय मगच इंटरफेस. सो फायनल व्हेरिएबल, फायनल मेथड अँड फायनल क्लास. बघा, स्टॅटिक व्हेरिएबल असतं तसं फायनल. ओके, तसं मीन्स द व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड विथ स्टॅटिक कीवर्ड इज अ स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबलला सेपरेट मेमरी असाइन होते, तुम्हाला एक्सप्लेन केलंय. तसंच जे व्हेरिएबल फायनलने डिक्लेअर करणार दॅट आर द फायनल व्हेरिएबल. आता बघा, क्लास ए, नाउ फायनल इंट ए. नाउ दिस इज अ ए इज अ फायनल व्हेरिएबल. नाउ जसं स्टॅटिक व्हेरिएबल जर मी डिक्लेअर केलं तर ह्याची व्हॅल्यू मी कोणत्याही फंक्शन मध्ये देऊ शकते. ओके, बट जेव्हा तुम्ही व्हेरिएबल फायनल डिक्लेअर करता तेव्हा त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे डिफाइन करणं नेसेसरी आहे. सो फायनल जेव्हा एखादं व्हेरिएबल असतं क्लासमध्ये, यू हॅव टू गिव्ह द व्हॅल्यू टू दॅट व्हेरिएबल. कंपल्सरी, इट इज अ मॅन्डेटरी टू गिव्ह द व्हॅल्यू टू द फायनल व्हेरिएबल. ओके, नाउ वन्स द व्हॅल्यू इज, आणि जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हाच व्हॅल्यू द्यायची आहे. दिस इज अ रूल फॉर डिक्लेअरिंग अ फायनल व्हेरिएबल. नाउ व्हॅल्यू ऑफ द फायनल व्हेरिएबल cannot be changed. Sorry, cannot be changed. आता बघा, माझ्याकडे इथे एक स्टॅटिक इंट व्हेरिएबल आहे. ह्याची मी सुरुवात ठीक, इथे व्हॅल्यू नाही दिली. void get एक फंक्शन आहे, तिथे मी व्हॅल्यू दिली त्याची 10 फॉर एक्झाम्पल. ओके, आता अजून एक फंक्शन आहे पुट.
ज्याच्यामध्ये मी b ची व्हॅल्यू b + 20 आय कॅन 10 + 20 सो b ची व्हॅल्यू झाली 30 म्हणजेच काय स्टॅटिक व्हेरिएबल आणि नॉर्मल व्हेरिएबल जे आहे त्याची तर व्हॅल्यू आपली चेंज होतीच ना आपण बघितलेली याची व्हॅल्यू मी एकदा 10 दिली ती नंतर कधीतरी चेंज होऊ शकते ओके सो स्टॅटिक आणि जे नॉन स्टॅटिक म्हणजे जे नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते ओके आपण स्टार्टिंगला जी दिली तीच राहील असं नाही वी कॅन ऑल्सो चेंज दॅट व्हॅल्यू ओके बट जर मी आता इथे ए हा जर माझा फायनल आहे आणि इथे जर त्या क्लासच्या फंक्शन मध्ये जर कुठे इथे असा सिंटॅक्स आहे a = b + 10 देन इट इज रॉंग a ची व्हॅल्यू चेंज होतीये कुठेतरी असं फंक्शन आहे a ची व्हॅल्यू तुम्ही ऍक्सेस करू शकता म्हणजे यू कॅन प्रिंट a ची व्हॅल्यू b मध्ये तुम्ही a ची व्हॅल्यू टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा तुमचा a विच इज अ फायनल तो लेफ्ट हँड साइडला असेल म्हणजेच काय b ची व्हॅल्यू सपोज 10 आहे 10 + 10 20 म्हणजे a ची व्हॅल्यू काय होतीये 20 होती फॉर एक्झाम्पल बट नाउ a इज अ फायनल व्हेरिएबल सो एकदा व्हॅल्यू असाइन केली की ती चेंज होऊ शकत नाही यू कॅन ओनली ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ द फायनल व्हेरिएबल यू कॅनॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ द फायनल व्हेरिएबल वन्स इट इज असाइन ओके स्टॅटिक आणि नॉर्मल व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फर्दर चेंज होऊ शकतात ओके बट फायनल व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही देन ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन यू हॅव टू असाइन द व्हॅल्यू टू दॅट फायनल व्हेरिएबल फायनल व्हेरिएबल इंटिजरच पाहिजे असं काही नाही फायनल व्हेरिएबल स्ट्रिंग असू शकतं फ्लोट डबल कॅर कोणतंही असू शकतं बट तुम्हाला तिथे व्हॅल्यू असाइन करणं नेसेसरी आहे पण एकदा तुम्ही व्हॅल्यू असाइन केली की सी ची व्हॅल्यू ऑलवेज एक्सच राहणार ती कुठे चेंज होणार नाही ओके नाउ final variable can be inherited. Inherited means what? हा क्लास A आहे A मध्ये A आणि C फायनल व्हेरिएबल आहेत आता मी क्लास B क्रिएट केला आहे एक्सटेंड केला आहे A पासून A चे काही B चे काही व्हेरिएबल्स असतील आणि सपोज क्लास B मध्ये सपोज इथे आता int C आहे ओके नाउ क्लासचं एक फंक्शन आहे बी क्लासचं तर सी मध्ये मी व्हॅल्यू टाकली ए ची जी व्हॅल्यू असेल ती * 10 सो ए मी ऍक्सेस केला कुठे ऍक्सेस केला डिक्लेअर तो ए मध्ये केलेला आहे कॅपिटल ए क्लास मध्ये बट ऍक्सेस कुठे केला बी मध्ये केलाय ओके सो ए ची व्हॅल्यू 10 * 10 100 गेली सी मध्ये ओके सो सी तर ह्याच क्लासचा आहे बट ए कोणत्या क्लासचा आहे सुपर क्लासचा सो सब क्लास मध्ये फायनल व्हेरिएबल इनहेरिट होऊ शकतं हे त्याचं मीनिंग आहे सो फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज नाही होऊ शकत ती जी आहे तीच राहणार बट फायनल व्हेरिएबल कॅन बी इनहेरिटेड म्हणजे जो सब क्लास आहे त्याच्यामध्ये फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण ऍक्सेस करू शकतो ओके आलं लक्षात तर हे झालं आपलं फायनल व्हेरिएबल नाउ नेक्स्ट आहे बघा फायनल मेथडच्या आधी आपण फायनल क्लास So final class declare with the final keyword. So class A केलं. ओके सो जेव्हा मी त्याच्यामध्ये फायनल व्हेरिएबल असले पाहिजे असं काही नाहीये फक्त जो मी क्लास केलेला आहे तो डिक्लेअर केलेला आहे विथ द फायनल कीवर्ड देन सपोज जर मी आता असं स्टेटमेंट लिहिलं B extends A then this statement is wrong so final class जो क्लास फायनल असेल तो आपण ऍज अ सुपर क्लास म्हणून यूज करू शकत नाही दॅट इज अ फायनल क्लास तो शेवटचाच क्लास असणार आहे त्या क्लास पासून तुम्ही कोणता दुसरा क्लास क्रिएट करू शकत नाही ओके सो सिंपल सांगते की इफ द क्लास इज अ फायनल देन दॅट क्लास इज कॅनॉट बी इनहेरिटेड तो क्लास इनहेरिट होऊ शकत नाही ओके सो तो क्लास ऍज अ सुपर क्लास म्हणून यूज होऊ शकत नाही ठीक आहे फायनल व्हेरिएबल बघा इनहेरिट होतं आता बघा फायनल क्लास मध्ये जर फायनल व्हेरिएबल आहे तर फायनल क्लासच इनहेरिट नाही होणार तर फायनल व्हेरिएबल पण नाही होणार बट तुमचा नॉन फायनल क्लास आहे म्हणजे सिंपल क्लास आहे त्याच्यामध्ये एक फायनल व्हेरिएबल आहे तर ते व्हेरिएबल सब क्लास मध्ये ऍक्सेस होऊ शकतं फक्त त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही नाउ द फायनल मेथड आता मगाशी जे मी मेथड ओव्हररायडिंग सांगितलं बघा इथे एक डिस्प्ले मेथड आहे SOP A क्लास आता जे आपण सुपर क्लास मध्ये मेथड्स लिहितो कोणत्या पण ज्या कोणत्या तुम्ही मेथड्स लिहिणार डिस्प्लेच असेल असं नाही
तर सेम मेथड तुम्ही सब क्लास मध्ये पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, एरर येत नाही. जसं मी जस्ट तुम्हाला मेथड ओव्हररायडिंगला डिस्प्ले केलं. ओके, पण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा कंपायलर विल ऑलवेज ओव्हरराइड द मेथड ऑफ द सब क्लास. ओके, नाउ जर तुम्हाला मेथड ओव्हररायडिंग अलाउ करायचंच नाहीये, ओके, म्हणजेच काय की तुम्हाला जर एकदा सुपर क्लास मध्ये ज्या मेथड्स लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला सब क्लास मध्ये कंपायलरला अलाउच करायचे नाही. आता हे आलं रे, इथं कुठेच कंपायलर एरर येणार नाही. ओके, आणि डिस्प्ले मेथड कॉल केली की तो सब क्लासचेच ओव्हरराइड करणार, हे तुम्हाला सांगितलेले. बट सपोज you have to decline to redefine the method of the super class. म्हणजेच काय, सुपर क्लास मध्ये एकदा मेथड लिहिल्या की त्या क्लास पासून तुम्ही जे क्लास क्रिएट करणार त्याच्यामध्ये सेम मेथड जर तुम्हाला अलाउ करायच्या नसतील कंपायलरला, तर तुम्ही काय करणार, ती मेथड जी आहे ती फायनली डिक्लेअर करणार. बघा, फायनल मेथड, फायनल फंक्शन, ज्या मेथडची डेफिनेशन तुम्हाला सब क्लास मध्ये परत अलाउ करायची नाहीये त्या मेथड तुम्ही फायनल करणार. आता मी डिस्प्ले मेथड सुपर क्लास मध्ये फायनल केली. आता जर मी इथे लिहायला लागले डिस्प्ले मेथडची रिडेफिनेशन, देन इट इज अ रॉंग. कंपायलर विल गिव्ह एरर. काय एरर करणार की डिस्प्ले मेथड इज अ फायनल मेथड. सो त्याचं जसं फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते तसं डिस्प्ले मेथड आहे, त्याचं डेफिनेशन पण काय असणार, हीच असणार. तुम्ही त्याला परत रिडिफाईन करू शकत नाही. सो जर तुम्हाला मेथड ओव्हररायडिंग अलाउ करायचं नसेल कंपायलरला, तर तुम्ही मेथड्स काय लिहिणार, फायनल लिहिणार. ओके, सो काय सांगितलं, फायनल व्हेरिएबल इट इज डिक्लेअर विथ फायनल कीवर्ड. You have to give a value to final variable at the time of declaration. At the time of declaration. Okay, now you cannot change the value of final variable. Final variable can be inherited, म्हणजेच can be accessed in subclass also. सबक्लास मध्ये त्याची व्हॅल्यू ऍक्सेस होऊ शकते. ओके, आलं लक्षात. इथपर्यंत हे झालं फायनल व्हेरिएबल. आफ्टर दॅट फायनल क्लास. If the class or the class declare with final keyword is final class. When the class is final, you cannot inherit it. म्हणजेच त्या क्लास पासून तुम्ही दुसरा सब क्लास क्रिएट करू शकत नाही. ओके, नाउ लास्ट फायनल मेथड. द मेथड डिफाइन विथ फायनल कीवर्ड is final method. Okay, so you cannot, if the method is final, you cannot redefine that method in subclass. एकदा डिफाइन केली फायनल मेथड सुपर क्लास मध्ये, तर तुम्ही ती सब क्लास मध्ये डिफाइन करू शकत नाही. याचाच अर्थ काय आहे, यू कॅन स्टॉप or you will not allow method overriding using final method. फायनल मेथडनी तुम्ही कंपायलरला मेथड ओव्हररायडिंग अलाउ करणार नाही. ओके, आता हे जे मी तुम्हाला सांगितलं
तेच आपण एका एक्झाम्पलनी बघूयात सगळे. त्याच्यानंतर मी जे तुम्हाला नोट्स शेअर केले त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले ते एकदम प्रॉपर वेनी राईट डाऊन नोट्स काढलेले आहेत बघा. ते पण एकदा रिवाइज करा म्हणजे तुमच्या एकदम डोक्यामध्ये राहील की फायनल व्हेरिएबल मीन्स व्हॉट. ओके, आता बघा पहिल्यांदा आपण फायनल व्हेरिएबल, आता बघा फायनल इंट ए लिहिलं. ओके, नाउ एक आपण सेपरेट क्लास घेऊया फायनल डेमो. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. तसं आता आपल्याला मेनची प्रोग्राम रन करण्यासाठी तर मेनची गरज लागेलच ना. सो मी जस्ट लिहून ठेवते, सेव्ह करूया त्याला फायनल डेमो डॉट जावा. ओके, आता बघा मी फायनल एक व्हेरिएबल डिक्लेअर केले पण त्याला व्हॅल्यूज दिली नाही तर काय एरर येईल बघा. ठीक आहे, नाउ जावा सी फायनल व्हेरिएबल इज नॉट इनिशियलाइज इन द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मीन्स ह्याचं मिनिंग काय की यू हॅव टू इनिशियलाइज द फायनल व्हेरिएबल. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू देणं कंपल्सरी आहे. आता एरर येणार नाही. बरं, ठीक आहे. आता आपण रन करण्यासाठी काही लिहिलेलंच नाहीये एसओपी वगैरे. ठीक आहे, सो ही झाली की तुम्हाला डिक्लेअर करावीच लागते. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं की व्हॅल्यू डिफाईन केली की ते व्हॅल्यू जी तुम्ही असाइन केली ती चेंज होऊ शकत नाही. सपोज आता मी इथे एक डिस्प्ले फंक्शन लिहिले आणि त्याच्यामध्ये मी काय करते, ए ची व्हॅल्यू चेंज करते. सपोज ए इज इक्वल टू ए प्लस 20. जी कोणती ए ची व्हॅल्यू आहे जी 20 त्याच्यामध्ये 20 ऍड करून परत ए मध्ये सेव्ह करायची. म्हणजे ए ची व्हॅल्यू फायनल व्हेरिएबलला जी 20 व्हॅल्यू दिली ती आता माझी चेंज होती. सो मी आता इथे सपोज कंपाइल करते बघा, कॅनॉट असाइन अ व्हॅल्यू टू फायनल व्हेरिएबल. म्हणजेच तुम्ही परत त्याला चेंज करू शकत नाही. तुम्ही ती व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता बट चेंज नाही करू शकता. म्हणजे प्रिंट करू शकता. त्याच्यानंतर सपोज इथे एक नॉन फायनल व्हेरिएबल आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही ए ची व्हॅल्यू टाकू शकता, फक्त लेफ्ट हँड साइडला तुमचा ए येणार नाही. हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे बिकॉज बी इज अ नॉन फायनल. फक्त ए ची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. त्याच्यानंतर फायनल व्हेरिएबल कॅन बी इनहेरिटेड. म्हणजेच आता सपोज बी पासून मी ए क्लास एक्सटेंड केला, सॉरी बी ए पासून बी क्लास क्रिएट केला आणि बी मध्ये सपोज सी आहे. सो व्हॉइड सपोज इथे पुट लिहिते आता. सो इथे बघा सी मध्ये मी ए ऍक्सेस करते आणि ए कुठे केलेला आहे, डिक्लेअर ए क्लास मध्ये. सो ते पण व्हॅलिड आहे. कुठे एरर आली का नाही. म्हणजेच काय की जे फायनल व्हेरिएबल दॅट कॅन बी इनहेरिटेड म्हणजे ते व्हेरिएबल आपण सब क्लास मध्ये ऍक्सेस करू शकतो. आलं लक्षात. सो हे झाले ऑल दी व्हेरिएबलचे पॉइंट. ओके, नाउ आता जर माझी ही मेथड फायनल आहे, ठीक आहे, आणि इथे पण आता मी फायनल डिस्प्लेस मेथड लिहिली. सो आता मला कंपायलर काय देणार, एरर देणार की जर मेथड तुमची फायनल आहे तर तुम्ही त्याला रिडिफाईन करू शकत नाही. बघा इन बी यू डिस्प्ले इन बी कॅनॉट ओव्हरराइट डिस्प्ले इन ए. मग जर ही मेथड फायनल नसती तर हे अलाउड आहे बघा, मग एरर येत नाही. बिकॉज तुम्ही बी क्लासच्या ऑब्जेक्टनी जेव्हा मेथड कॉल करणार ती बी क्लासचीच करणार. सो मेथड ओव्हररायडिंग इज व्हॅलिड जेव्हा तुमची कोणतीही मेथड फायनल नसते. म्हणजे ए क्लासची जी सुपर क्लासची मेथड आहे तुम्ही बी मध्ये परत करू शकता. बट आता जर तुम्हाला मेथड ओव्हररायडिंग अलाउ करायचं नसेल म्हणजे डिस्प्ले मेथड ही माझी एकच येणार सुपर क्लास मध्ये, सब क्लास मध्ये मला अलाउच करायचं नाहीये, मेथड ओव्हररायडिंगच अलाउ करायचं नाहीये. लक्षात. ठीक आहे. सो इथे तुम्ही पण जी मेथड आहे ती आता इथे डिस्प्ले तर अलाउच नाही. सो इथे मी पुट. सो मेथड जी आहे ही इनहेरिट होऊ शकते. म्हणजे मी इथे बघा डिस्प्ले कॉल करू शकते. डिस्प्ले मेथड मी कुठे डिक्लेअर केलेली ए मध्ये, पण मी ए पासून बी केलेले. सो मी पुट मध्ये डिस्प्ले मेथड कॉल करू शकते. म्हणजेच इनहेरिट होतं फायनल मेथड. आलं लक्षात. एरर आलेली नाही. ओके, नाउ जर माझा हा क्लासच फायनल आहे, आता आपण ए पासून बी आपल्याला अलाउ केला होता ए पासून बी क्रिएट करणं. नाउ माझा क्लासच जर फायनल आहे तर बघा यू कॅन नॉट create the subclass from the final class, cannot inherit from a final A. लक्षात. सो हे झालं तुमचं ऑल अबाउट द फायनल कीवर्ड. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण enum, hash map
ऍबस्ट्रॅक्ट आणि व्हेरियस आर्ग्युमेंट एक कन्सेप्ट राहिलेले आहे. ह्या 4 कन्सेप्ट आपण बघूयात. ओके.